हॅलो, हा आंटी बोला. बोला काय बोला, तुझ्या पाठी वाजवायला बँड पथक पाठवणार आहे मी कियारा. बँड पथक हॉस्पिटलमध्ये? कशासाठी? एक मिनिट थांबा कियारा, एक मिनिट थांबा. परमेश्वरा, एक एक असे खडे चमकणारे माझ्याच राशीला का देतोस रे तू? कियारा कियारा, अगं बँड पथक पाठवणारे म्हणजे तुझी उत्तम कामगिरी केली आहेस ना, त्याबद्दल शाबास म्हणायचं होतं मला. काय सणसणीत सुनावलंस ग आमच्या पूज्य माई साहेबांना. हो ना, पण विशेष काही नाही केलं मी. तुम्ही जे सांगितलं ना तेच बोलले मी. लक्षात आलं म्हणजे तुझ्या? माझा सल्ला कसा उपयोगी पडतो ते कळलं? हो आंटी, आता एकदम सरळ झालेत सगळे. कळलंय त्या सगळ्यांना की अक्कीचं खरं प्रेम माझ्यावरच आहे. हा, हे जे घडलंय ना हे धरून ठेवायचं. 24 तास म्हणजे काय म्हणता तुम्ही तसं 24/7 अक्षय बरोबरच राहायचं. आणि हे जे सगळं होतंय ते सोडायचं नाही. मुळात माझा शब्द मोडायचा नाही. हा, डोंट वरी आंटी. आई, हॅलो हॅलो आंटी. तू काय आहे ग? हा, नेहमी इकडे अशी मागे येऊन उभी राहतेस आणि चोरून चोरून ऐकते आई अशी हाक मारते. काय आहे? नाही, तुम्ही कोणाशी बोलत होता? ए माझ्या लेकरा, ए ग गडूला, तुला माहितीये अख्ख्या दुनियेमध्ये तुझाच एकमेव प्रश्न असतो जो या वसुदेची बोलती बंद करू शकतो. नेमकं काय चालतं तुझ्या मनात? कसा विचार करतेस कळू तरी दे एकदा. अय्या, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखं असं वाटतंय? नाही, एवढं वेड होणं जमणारही नाहीये मला. का आई म्हणून का हाक मारली होतीस सांगशील का? अरे हो, मी जे सांगायला आले तेच विसरले. आई, हे आणि बाबा नाशिकहून परत आलेत आणि हे माईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि बाबा पेढीवर गेलेत हे सांगायला आले होते. किती महत्वाच्या सगळ्या बातम्या आहेत आणि दिल्यास तू चटाचटा, हो की नाही? चालली का आता? चल, झालं ते पटपट. हुश, आता अमृताही जाणार. हुश, म्हणजे माझं भाकीत खरं होणार.